नमस्कार. आजचा विषय चित्त. मनोबुद्धी चित्त अहंकार हे तर 4 भाग आहेत. मला वाटते चित्त म्हणजे हे चैतन्याचं सूक्ष्म लघु रूप आहे. सूक्ष्मही आहे, लघुही आहे. चैतन्य प्रकाश जो आहे तो चैतन्य प्रकाश आधी चित्तामध्ये निर्माण होतो. मनोबुद्धी चित्त आणि अहंकाराला चौथं स्थान दिलेलं आहे. तर चित्ताला अहंकाराचं प्रावरण म्हटलेलं आहे, म्हणजे आवरण. अहंकाराचं आवरण जेव्हा चित्ताला येतं तेव्हा चित्त कुठेतरी मग ते पतंजलीचं चित्तवृत्ती निरोध. तर त्या वृत्ती सांख्ययोगामध्ये 52 प्रकारच्या वृत्ती सांगितलेल्या आहेत. त्या 52 प्रकारच्या वृत्ती कशा काम करतात आणि चैतन्य हे चित्तामध्ये जेव्हा स्थायी होतं तेव्हा ते स्पंदनात्मक असतं. त्याच्यात एक स्पंदन निर्माण होते. त्याला आपण विचार हे असं म्हणू शकतो. जसं विचार आपले कशाने निर्माण होतात, मग ते मन अभावात्मक, संकल्प विकल्प आणि बुद्धी निश्चयीशी बुद्धी. ज्ञानेश्वरी बुद्धी हे निश्चयात्मक असते. मग तो विवेकाप्रमाणे क्षीरविवेक जो आहे ज्याच्याजवळ असला तर त्याच्याप्रमाणे त्याची वृत्तीच्या मार्फत कार्य होते. म्हणजे करणे आणि होणे हे दोन्ही जरी क्रियापद असले तरी करणे आणि होणे याच्यामध्ये म्हणजे दोन्ही क्रियापद आहेत. एक साधारण दररोजचं उदाहरण, चहा करणे. त्याच्यामध्ये करणे म्हणजे मग त्याच्यामध्ये पाणी टाकणं, चहा टाकणं, दूध उकडणं, साखर टाकणं वगैरे हे सगळं करणं होते. पण हे सगळं करण्यावर काय होते? चहा होतो. जरी दोन्ही क्रियापद असले तरी करणे आणि होणे. तसं हे मन, बुद्धी आणि अहंकार हे करण्याचे आहेत आणि चित्तामध्ये प्रक्रिया होऊन जाते किंवा निर्णयात्मक जे चित्त आहे. जर चित्तवृत्ती आपल्या निरोध झाल्या, सगळ्या वृत्तीचा निरोधन जर आपल्याकडनं झालं तर त्या चैतन्याच्या थ्रू आपण त्या परब्रह्माचं स्वरूप चित्ताच्या मार्फतच जाऊ शकते. चित्त हे भांडार आहे, इथं श्लेष आहे. भांडार म्हणजे भंडार आणि भांडार, ते स्टोरेज पण आहे. मागील या जन्ममुक्त झालं, नित्य चित्त हरिपाठ मागील या जन्ममुक्त झालो. तर ते जे मागील या म्हणजे मागचा नाही आहे, जो मागून घेतलेला आहे, जो मागच्या संचितानं आमचं जे काही सगळं आमच्या चित्तामध्ये जे स्टोरेज झालं होतं ते स्टोरेज वृत्तीच्या मार्फत आमचे जे बहुविध शाखा बुद्धी जे होते ते बुद्धीच्या मार्फत त्या सगळ्या विस्तारणाऱ्या वृत्तींना आवृत्त करून एकत्र करून चित्तात परत आपण ते साठवणूक करून ते स्टोरेज. आणि ते इतकं प्रचंड आहे त्याचं, कारण की जन्मजन्मीचं आपलं ते भांडार आहे. ते भांडार सगळं भरलेलं आहे. ते चित्तात आहे. आपण चित्तवृत्ती म्हणतो, चित्ताकर्षण म्हणतो, अजून चित्तचोर का म्हणतो, कारण की ते कुठेतरी आपल्यामध्ये आहे. चिंता हे सगळं चित्ताशीच रिलेटेड आहे. मनबुद्धी चित्त अहंकार 4 जरी वेगवेगळे असले तरी, वॉटर कंपार्टमेंट तुमच्या म्हणण्याप्रमाणे जरी नसले ते, तरी त्याचे वेगवेगळे भावनात्मक चित्त. अजूनही एक सांगू शकतो, मनाचं एक गौण रूप आहे चित्त. खालच्या स्तरावरचं 1-2 पार्ट आहेत त्याच्या. म्हणजे एक मनाचे निर्णय त्याच्यात लागू पडतात. बुद्धी थोडंसं एक वेगळं. बुद्धी फक्त निर्णय घेऊन मोकळी होऊन जाते, तुम्हाला काय करायचं ते करा. पण त्याच्यानंतर मग तो जो बुद्धीनं निर्णय घेतल्यानंतर भाव अभाव हे निर्माण झाल्यानंतर जेव्हा अहंकार आपल्यामध्ये निर्माण झाला की तो चित्तालाही आवृत्त करतो. आणि तो एकदा छेदून जर आपण चैतन्यापर्यंत जर जाता आलं, चित्तवृत्ती निरोध केल्यानंतर जर आपण त्या चित्ताच्या थ्रू आपण त्या स्पंदनात्मक ज्या व्हेव्ज निर्माण होतात त्या व्हेव्ज ह्या चैतन्यापर्यंत एकदम प्युरिटीनं अगदी शुद्ध अंतःकरणाने तिथपर्यंत पोहोचू शकतात. आणि त्याच्यानंतर केलेली त्याची साधना, त्याची भक्ती किंवा जे काही आपला पुढचा जो प्रवास आहे तो चित्त शुद्ध झाल्यानंतरच पुढचा मार्गक्रमणाला त्याची सुरुवात होईल.
अर्थात अहंकाराचं आवरण खेळल्यानंतर चित्तवृत्ती शुद्ध तरी सर्पमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. चित्त शुद्ध हे सगळे महत्वाचं परमार्थिक कारण आहे. धन्यवाद. बुद्धीने एकदा निर्णय घेतला आणि त्याचं जर आपण काम सुरू केलं नाही तर काही